दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपण कधी सोने किंवा रुपे म्हणजे चांदी हे कधी वितळवताना बघितलं आहे का? बघा, सोनं जे आहे हे कधी शुद्ध स्वरूपात सापडत नाही. तर त्याला भट्टीत टाकून त्याला चांगलं वितळावं लागतं, त्याला उच्च तापमानामध्ये ठेवावं लागतं. मग त्याच्यातले जर काय मळी आपण म्हणतो किंवा जी घाण आहे, इतर ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या काढून टाकल्या जातात आणि मग त्यानंतर शुद्ध सोनं आपल्याला मिळतं. बघा, प्रसिद्ध लेखक जे आहे F.B. मेयर यांनी असं सांगितलेलं आहे, वाक्य त्यांचं हे आहे की जीवनामध्ये काहीतरी करणं हे महत्त्वाचं नाही, तर काहीतरी बनवून दाखवणं, स्वतः काहीतरी स्वतःला बनवून दाखवणं, काहीतरी स्वतःचं स्थान निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्हाला जीवनाच्या भट्टीतून जावं लागतं. आम्हाला तापून सलाखून त्यामधून निघावं लागतात. सोनं जसं चांदी वितळवताना जे बनवणारे असतात ते तापमान जे असतात, आग जी असते ही कमी जास्त करत असतात. सुरुवातीला थोडं जास्त असतं, मग वितळायला लागले की थोडं कमी होतं, अजून पूर्ण वितळल्यावर मग ते कमी करतात. अशा प्रकारे ते तापमान कमी जास्त करत असतात. आणि हा जीवनाच्या भट्टीचा जो आपला प्रवास आहे हा त्रासदायक असतो, त्रास देणारा असतो, कष्ट देणारा असतो. ह्यामध्ये सहनशीलता खूप महत्त्वाची असते. कधीकधी ह्या गोष्टी सहनसुद्धा होत नाही. कधीकधी असं वाटतं हे किती वर्ष आणि किती दिवस असंच चालणार आहे. पण कधीकधी असं वाटतं की आपलं आयुष्य आणि जे दिवस आहेत हे वाया चाललेले आहेत, अशाच गोष्टीमध्ये आपलं आयुष्य निघून जाणार असं वाटतं. पण विश्वास ठेवा की देव आपल्याला ह्या जीवनाच्या भट्टीच्या प्रक्रियेमधून तो जाऊ देत आहे, ह्यासाठी की आपण शुद्ध व्हावं, आपण चांगले सलाखून त्यामधून निघावं. जीवनाच्या भट्टीच्या प्रक्रियेमधून जर तुम्ही जात असला तर भिवू नका. देवाची कृपा तुमच्यासोबत आहे, देव स्वतः तुमच्यासोबत आहे. जीवनाच्या भट्टीमध्ये जे आपण तापणार आहोत, पण देव जो आहे तो बाजूलाच भट्टीच्या बसलेला आहे. तो जे आहे तो प्रक्रिया जी आहे ही स्वतः हँडल करत असतो, तो स्वतः चालवत असतो, तो स्वतःच्या हातात ठेवत असतो. तेव्हा धीराने वाट बघा. नंतर आपल्याला आरशामध्ये स्वच्छ दिसू आपण स्वतःला, आपण शुद्ध होऊ. जेवढे भट्टीतून सलाखून निघाल आपण, तेवढी आमची साक्ष जी आहे ही चकचकीत असेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 66 आणि 10वं वचन, Psalm 66 and verse 10. हे देवा, तू आम्हाला पारखले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हाला गाळून पाहिले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.